शुभ सकाळ आणि थोडासा पावसासारखं वातावरण केले. कायमुख पनेली गावात आल्यावर खलती लग्न आहे ना, आज उठणं आहे त्यामुळे गाणी वाजतात. आम्ही आल्यावर सुकाम हावरा घेऊन का सुका भरतात ना बोंबील सोनीबाई मासे सुकाट पण आणलंय. हे का सकाळचे 7:30 वाजल्यात. मिक्स सुकट पण आणलंय. आंबारकर आणि मासे सुकट मिक्स. आणि या सोनी आजीचा लाडका पिल्ला अंबारी पण आहे. आंबाडकर सुकट आईसाठी सोनी बहिणी चहा आणून दिली आणि परत फोटो पण काढतात. आज आमच्या पण गावात उठणार आम्ही उठण्याजवळ जाऊ आता घरी गेल्यावर. तो आहे ना रांगोली बिंगोली पण पारलंय आहे रस्त्याला. हो काय काय बाबा सुकट भाकी भेल सुकट बोंबील सुका. तर सोनी आजीच्या घरात मस्तपैकी नाश्ता करून घेऊया. आणि आज नाश्त्याला एकदम नाश्त्याला देखा काय आणलंय. कोलंबी सोडे आणि जोडीला भाकरी. एक नंबर मस्त नाश्तो. बॅकग्राऊंडला लग्न गीता पण वाजतात. आता जरा बंद झाले. मस्त मस्त गाणी. सोडे 500 रुपये सोडे पण आहेत. कोलबी सोडा. आता आम्ही बोरीच्या मालावर राहिल्या. सोडू 500 रुपये. असं कुठं आहे खाणार तुम्ही ना. आम्ही दाखवतो जैन बदली करून. असंच आहे बदली करून बारीक असंच आहे. मग आता सुकवा हवं ते परत असंच आहे. धन दाखवायला पाहिजे तर बाजूला 4 सोर ते ओपून
इथं घेतलं नव्हतं सोडून अर्धा किलो घेतलं बारीक नाही सोनीची सून आता जरा बोरीच्या मालावर 5 किलो ताई आणि सोरे घेतलं अर्धा किलो काय रे? किलो त्या काय तसं जायचं ना जहाना जा तुम्ही गट्टी ना जा तुमचा जीव नको उचकाळ करू काही दिवसांपूर्वी गावात उत्सव पण झालो लक्ष्मीनारायणाचं. पाठच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगलेला की एकनाथ शिंदे आलतं गावाला भेट दिली. आणि आता पोरांना सालाला सुट्ट्या पण पडल्यात ना, त्यामुळे जरा गावात माणसं भेटतात, त्यामुळं आमचं पण माल बऱ्यापैकी खपतंय. मस्त गाव भरलंय आज जरा, नाही ते एकदम शांत आता पण शांतच आहे, पण पहिल्यापेक्षा थोडीशी माणसं भेटतात घरात ना. मुंबईवरून आलेली पोरा ऐशी मस्तपैकी गावात फिरतात खेळतात. आणि आता आहे ना, आम्ही आमच्या एका खास सबस्क्रायबरच्या घरात चालल्या. आई घरा बोलावले चुका मावरा घेऊन. थोड्या वेळापूर्वी भेट झाली. ते सांगत होतं की प्रत्येक व्हिडिओ देखतात. सगळ्यांना भेटून बरा वाटला. आता आईला घेऊन चालले सोबत. मग अशी मी एकटंच गेलेलो. त्यांचं घर बंद असतं बोलतं. खूप दिवसांनी ऐकल्या शिकावं तरी ती आजी येतं गावाला. हे काय या मस्तपैकी पूर्ण गावाच्या बाहेर घर आहे. इकडे जास्त आई पण येतं नाही, कारण मोस्टली या घर पण बंदच असतं ना. मुलगीला फोन करायला सांगितलं. शंभर पाव आणि हे सोडं 500 रुपये पाव किलो. कोपऱ्यात असेल ओली मच्छी मला असली तर मात्र आणा. हो गायमुखात आली का खाली आली. हो एक टाइम दिलेली ना ओली मच्छी काय तरी एक टाइम दिलेली. हो इथं आल्या होत्या. हो एक टाइम खेकडी विकडी असली म्हणजे हाता आलीस का घेतातच काही. आईची ओळख आधीपासूनच आहे त्याच्या. आणि आपल्या व्हिडिओत बद्दल बऱ्याच गोष्टी सांगत होत्यो. सोबताना भेटून मस्त छान वाटला. आईची एनर्जी भरपूर लोकांना अशी शॉक करून टाकतं की आई अजूनही आवरे सगळं गाव चालत फिरते. कवा तर मी कंटाळतं फिरावला, पण आईला मजा येते फिरावला. आहे फिरावला मस्त वाटतं. मावरा इकाव दुपारचं 11:15 वाजतात. आता भरपूर गरमी व्हायला लागले. आल्या तळेगावमध्ये, तळेगाव तर्फे तळे. महाराष्ट्रात आहे ना बऱ्याच ठिकाणी पाऊस पडलो. ऐसा सुक्या मावऱ्यांची बऱ्याच ठिकाणी नुकसाना पण झाली. त्यामुळे मावऱ्याला आता भाव वाढू शकते. गेलेला हो तुम्ही शेतावर? काय लावले शेतावर? काय लावले हो काय शेतावर? अच्छा. बोरीच्या मालावरशी आयला कोणीतरी फणसाचं घर दिल्यात.
मुंबई गाडी आली ते का दुपारची 12 वाजता सुटणारी. मुंबईवरून आली, आता रोहाला झाली गाडी बोलतात. हे का मुंबईशी बरीच माणसं आली, सगळा सामान सुमान घेऊन. तर आता आम्ही आलो बोरीच्या माल गावात. बोरीचा माल पोराली सुट्टीसाठी गावाला. बरोबर ना रे? कसं वाटतंय गावाला येऊन? मग मस्त सायकल फिरवतायत सगळे. अरे मी बोरीचा माल बोललो ना, चरई गौलवाडीत आहे. बोरीच्या मालावरती आत्ता झालं. अरे 12:30 वाजले दुपारची. तुम्हाला काही ऊन बिन लागतं का नाही? पण मजा येते उन्हात पण. हा इंस्टाग्रामला आपल्याला फॉलोवर आहे, यांनी ओळखलं मला. तुझं नाव काय? शैलेश. वाल घातले सुकत. दुपारचं 12:45 वाजता आहे. थोडासा दुपारचा जेवण करून घेऊया मस्तपैकी. भाकरी थोडेसे कडक होतात दुपारपर्यंत, ऊन असून पण. औरा चरईच्या गौलवाडीतच आहे. ती पोरा सगळी भेटलेली ना, ती गावातच राहतात. मला वाटलं मुंबई वगैरे असतात का काय, पण औऱ्या दिवस आलो तर गावा भेटली ना. पण आता सुट्ट्या पडल्यात ना, त्यामुळं आज भेट झाली त्यांची. असो, एका बंद घराच्या वटेवर आता मी जेवायला बसले. बहुतेक घरा गावची बंदच असतात. जेवून घेऊया, या जेवायला. चुलीसाठी फाटी. फायनली आता दुपारचं 2:30 वाजता आम्ही निघताव गावात जावं. ऊन नाही पडलंय कडक, पण तरी पण गरमी एवढी होते ना, बाप रे. गरम गरम धाप मारते. हे देखा 2:30 वाजल्यात. समोर मिरच्या वालत टाकल्यात. फायनली 3:30 वाजता गावात पोचलो. 4ची बस लागले. आमचे अर्जुन भाऊची बाजूला वगैरे काकी आणि आईला घेऊन आलो.